प्रत्येक गाण्यासाठी जे प्रिल्यूड असतं म्हणजे गाणं सुरू होण्यापूर्वीचं ते जे संगीत असतं ना, त्या संगीतामध्ये सुद्धा एक शंकर जयकिशनची एक विशेषता होती. अनेक गाणी पहा तुम्ही, गाणं सुरू होण्यापूर्वीचा हा जो प्रिल्यूड आहे तो जवळपास 1 ते 1 मिनिटाचा आहे. 50 सेकंद 55 सेकंद इतका मोठा प्रिल्यूड आहे. आणि काही गाण्यांमध्ये शेवटचा जो पार्ट आहे, आत्ता आपण काही थोड्या वेळापूर्वी ऐकलं होतं, तो पार्ट मोठा आहे. म्हणजे अनेक पद्धतीनं शंकर जयकिशननी या गाण्याची विविधता आपल्यासमोर सादर केली. आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये जवळपास 1,500-2 हजार गाणी गेली असतील, पण प्रत्येक गाणं रसिकांच्या हृदयापर्यंत पोचलं. त्यातली सुगमता, त्यातलं ठेका, ह्या सगळ्या गोष्टी हे शंकर जयकिशनच्या टीममध्ये भन्नाट माणसं होती हो सगळी. म्हणजे त्यातलं एक मराठी नाव आपल्याला आवर्जून घेतलं पाहिजे, ते म्हणजे दत्ताराम वाडकर त्यांचं नाव. दत्तू ठेका या नावाने एक स्वतंत्र ठेकाच निर्माण केला त्यांनी. अशा अनेक गोष्टी, अनेक हिरे त्यांनी आपल्यासोबत घेतले आणि हा सगळा संगीताचा पट आपल्या डोळ्यासमोर सादर केला. मित्रहो, ऐकूयात आणखी एक सुंदर गाणं, झुक गया आसमान, या 1968 सालच्या चित्रपटातलं हे बहारदं गाणं. सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी इश्क मेरा रंग लाया। कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी इश्क मेरा रंग लाया। ओ प्रिया ओ प्रिया जिस्म को मौत आती है लेकिन रूह को मौत आती नहीं है। जिस्म को मौत आती है लेकिन रूह को मौत आती नहीं है। इश्क रोशन है, रोशन रहेगा, रोशनी इसकी जाती नहीं है, रोशनी इसकी जाती नहीं है। कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी इश्क मेरा रंग लाया। ओ प्रिया ओ प्रिया मित्रो, शंकर जयकिशन यांच्या संगीताची आणखीन एक विशेषता आहे. ती विशेषता अशी आहे की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अत्यंत चपकल वापर, अनेक रागांचा खूप सुरेल वापर केला आहे आणि त्यातून अशी सुरेल आणि सुगम गाणी तयार झालीत. भले भले उस्ताद सुद्धा या रागांचा वापर असं करताना पाहून अचंबित झालेले होते. मी 2 गाणी तुम्हाला ऐकवतोय. ही दोन्ही गाणी आहेत शिवरंजनी रागातली. राग एक आहे, मूड एक आहे, पण त्या दोन्ही गाण्याचा रंग मात्र खूप वेगळा आहे. दोन्ही सॅड सॉन्ग आहेत, दोन्हीमध्ये विरह आहे, दोन्हीमध्ये वेदना आहेत,
पण या वेदना हा विरह व्यक्त करण्याची पद्धत मात्र भिन्न आहे. त्याचं कारण त्या हिरोनुसार पहिल्या ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं ऐका. हे गाणं चित्रित झालं शम्मी कपूरवरती. आता शम्मी कपूर त्याचा विरह, त्याचं दुःख, त्याच्या वेदना व्यक्त करताना तो त्याच्या स्टाईलमध्ये करेल ना, पण राग मात्र शिवरंजनी आहे. आणि त्यानंतरचं गाणं ऐकवतो थोड्याच वेळात, पण तुर्तास ब्रह्मचारी चित्रपटातलं हे शिवरंजनी रागावरचं गाणं. दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरे में दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरे जावदार। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरे में दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरे जावदार। मोहब्बत को ठुकरा दे चाहे मैं कोई तुझसे ना सिकवा करूंगा, आंखों में रहती है तस्वीर तेरी, सारी उम्र तेरी पूजा करूंगा। मेरी मोहब्बत को ठुकरा दे चाहे मैं कोई तुझसे ना सिकवा करूंगा, आंखों में रहती है तस्वीर तेरी, सारी उम्र तेरी पूजा करूंगा। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरे में दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जावदार। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरे में दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरे जावदार। दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरे में दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरे जावदार। क्या बात आहे, क्या बात आहे। आता हाच विरह, हीच वेदना जेव्हा राज कपूर व्यक्त करेल तेव्हा त्याचा अंदाज वेगळा असणार आहे। पण शंकर जयकिशनचं मोठेपण एवढं की त्या शिवरंजनी रागातलाच एक वेगळा रंग
त्यांनी राज कपूरसाठी दाखवला. शम्मी कपूरने जसं दुःख व्यक्त केलं तसं राज कपूर नाहीच करणार. राज कपूरची स्टाईल वेगळी असणार. त्यामुळं शिवरंजनी राग कायम ठेवून जेव्हा ते राजसाठी चित्रित संगीतबद्ध केलं जाईल तेव्हा त्याचा रंग मात्र अगदी वेगळा असणार आहे राजच्या स्टाईलमधलं. चित्रपट आहे मेरा नाम जोकर. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर तुमको न भूल पाएंगे. मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने. मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने. मुझको रुला रुला दिया जाती हुई दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. चाहे कहीं भी तुम रहो चाहेंगे तुमको उम्र भर तुमको न भूल पाएंगे. अपनी नजर में आजकल दिन भी अंधेरी रात है. अपनी नजर आजकल दिन भी अंधेरी रात है. साया ही अपने साथ था साया ही अपने साथ है.
बिछाएंगे, चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। जाने कहाँ गए वो दिन, मित्रहो, दिवाळीचे दिवस जवळ येत आहेत, तसतसं माहोल उत्सवी होत चाललेला आहे. आणि मग अशा वेळेला बरेच जण सुट्ट्यांसाठी एकत्र येतात. बरेच वेळेला काय होतं की मित्रांचं गेट टुगेदर होतं, 10वीच्या बॅचेसचं एकत्रीकरण होतं आणि त्यातून काही काही कार्यक्रम केले जातात. कुणाच्या घरी वाढदिवस असतं, साखरपुडा असतो. आणि मग अशा वेळेला ना सोलापुरात एक अतिशय चांगलं ठिकाण कुठे आपण शोधत असतो. खरं म्हणजे एक उत्तम ठिकाण, प्रशस्त जागा, प्रसन्न वातावरण आणि विनम्र सेवा असलेले एक ठिकाण मी तुम्हा सगळ्यांना सुचवतो आणि ते म्हणजे आहे हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध करून दिली जाते आणि ह्यातून कार्यक्रम करण्याचा एक आनंद जो असतो ना, जो कुटुंबाला मिळाला पाहिजे, आयोजकाला मिळाला पाहिजे, तो तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं मिळतो. त्यामुळे जेव्हा केव्हा अशा कार्यक्रमाची तयारी चालू असेल तेव्हा हे नाव तुमच्या मनामध्ये नक्की फिट असू द्या, हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह. मी आता तुम्हाला घेऊन जातो एका पुढच्या छान गाण्याकडे, जे नई दिल्ली या चित्रपटातलं आहे. गातायत उन्मेष शहाणे. Hello, hello, check. Hello, 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 check. बरोबर. नखरे वाली, नखरे वाली, नखरे वाली, देखने में देख लो है कैसे भोली भाली। अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, मन की काली। वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में। डिडलिए डिडलो, डिडलिए डिडलियो, डिडलो डिडलिए। अपना कुछ आता पता बता तो दो, बेरहम बेकली बेकसी, कुछ तो कम हो फिर से मुस्कुरा तो दो, बेरहम। वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में, वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में। डिडलिए डिडलो, डिडलिए
अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, ना वो समझ सके न हम। अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, ना वो समझ सके न हम। ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, कि ख्वाब देखती हूँ मैं, कि जग पड़ी हूँ ख्वाब से। अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, ना वो समझ सके न हम। वन्स मोर. मग एका आवाजात एका सुरात म्हणा बघू जोरात. आता घेईन, आता नक्की घेईन. मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए। अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, ना वो समझ सके न हम। थैंक यू. धन्यवाद मित्र हो. ह्या सगळ्या गाण्यांमधलं जे ऑर्केस्ट्रेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. रेकॉर्डिंग करताना कदाचित 50-50, 100-100 व्हायोलिन वादक आणि बाकीचे सगळे वादक असणार आहेत. पण इथे या कार्यक्रमात ही एवढीच मंडळी तुमच्यासमोर तो सगळा इफेक्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा या सगळ्यांशी आपण परिचय करून घेऊयात. आपला सोलापूरचा मित्र बासरी वादक सचिन वाघमारे, ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. शिवरंजनीचे निर्माता समीर जैन रणदिवे हे उत्तम गीतकार पण आहेत. त्यांचे कंपोजिशनसुद्धा खूप चांगले आहेत. आणि कीबोर्ड प्ले आमचे मित्र अविनाश इनामदार कीबोर्डवरती आहेत. उद्धव जाधव यांचं पण जोरात टाळ्याने स्वागत करूयात. आणि ह्या सगळ्या वाद्यांचा पसारा घेऊन बसलेले समित येवलेकर. या बाजूला येतोय धनंजय आंबेकर.
ज्या माणसामध्ये तुफान ताकद आहे हातामध्ये आणि म्हणजे तो बसला तरी एक रुबाब असतो वेगळा, असा हा धनंजय. विनोद सावंत सगळ्या साईड रिदमचा आणि खूप वाद्यांचा हा पसारा घेऊन विनोदजी आपल्यासोबत साथसंगत करत आहेत. करण भोसले ज्याचा ढोलक आणि ढोलकीवरती उत्तम हात आहे. शिवरंजनीचे जे संस्थापक आहेत ज्याला म्हणता येईल त्यातला एक मेंबर म्हणजे उमेश मोहोळकर, उत्तम चित्रकार आहेत, उत्तम रंगवलीकार आहेत. हे सगळं जे आहे ते त्यांची बाहेर तुम्ही रांगोळी पाहिलेली असेल, ते अत्यंत काय म्हणतात त्याला सांग सांग त्यांचं तबला वादन जेवढं श्रवणीय असतं तेवढंच प्रेक्षणीय असतं आणि त्यांना बघण्यासाठी काही रांगा राखीव असतात. असं उमेश मोहोळकर यांची कन्या स्वरदा मोहोळकर तिचं आपण गाणं ऐकलेलंच आहे. आमच्या दुसऱ्या पिढीतला वादक सन्मित जैन रणदिवे. या सर्वच वादकांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण यांच्या साथीशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. हा सगळा कार्यक्रम जरी आम्ही इथे सादर करत असलो तरी या पाठीमागे धडपडणारी दोन व्यक्तिमत्व आहेत. एक आहे मिलिंद गोरटे, जे या सगळ्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन उभे राहा म्हणजे तुम्ही बसलात तरी दिसतात खरं म्हणजे. आणि नागेश शेंडगे या दोघांनी सगळी बॅक स्टेजची पडद्यामागच्या सगळ्या कामांची जबाबदारी सांभाळली. आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचवत आहेत प्रथमेश, गुरुकृपा साऊंडचे प्रथमेश. आणि हा सगळा सुरेख प्रकाश आमच्यावरती जो पाडला आहे त्यांचं नावही प्रकाश आहे, ते सध्या पडद्यामागे आहोत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. या सर्वच कलाकारांसाठी उत्तम टाळ्या करून आपण पुढच्या गाण्याकडे वळूयात. चित्रपट आहे आरजू. तुझको
मित्र, या संगीतकार जोडीचं मला कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे बघा ना, ही दोन वेगळ्या प्रांतातली माणसं एकमेकांसाठी अंजान असलेली, दो अनजाने मिलते हैं कहीं और हो जाता है मन का मेल, तसं यांच्या बाबतीत झालं. यांना गाणी कशी सापडत गेली, कल्पना कशा सुचत गेल्या, ह्याच्या एक एक कथा ऐकल्या ना आपल्याला आश्चर्य व्हायला लागतं. म्हणजे जयकिशन आणि हे सगळीच मंडळी एकदा पॅरिसला गेली होती आणि पॅरिसमध्ये एका कॅबरेमध्ये संध्याकाळ त्यांनी घालवायला सुरुवात केली. तेव्हा त्या कॅबरेमधली एक डान्सर, तिचा जो ड्रेस होता ना, त्या ड्रेसवरती इतक्या अशा चमचमत्या चांदण्या होत्या की ती लाईटच्या झोतात आली की ते असं सगळं लख्ख होऊन जातं. आणि ते पाहिल्यानंतर जयकिशनच्या डोक्यात असं आलं, काहीतरी एक धून डोक्यामध्ये घुमायला लागली आणि मग त्यांच्या डोक्यात असं काहीतरी शब्द अस्फुटशे यायला लागले, बदन पे सितारे वगैरे असं. आणि मग त्याने ते याला सांगितलं, हसरत जयपुरीला. आणि मग त्यांनी त्याला पुढचं ओळ सुरू झाली, बदन पे सितारे लपेटे हुए वगैरे. आणि म्हणता म्हणता भारतात येईपर्यंत ती धून तयार झाली हो. आणि मग नंतर केव्हा तरी एका चित्रपटामध्ये ते घातलं गेलं. त्यामुळे ह्या सगळ्या गाण्यांच्या अशा जन्मकथा फार वेगळ्या आहेत. आपण मुडमुडके देखना मुडमुडके आपण ऐकलेलं आहे गाणं. याची पण कथा कशी आहे की एकदा ही सगळीच मंडळी म्हणजे शंकर, जयकिशन, पाठीमागं बसलेले दत्ताराम आणि हे सगळे चालले होते चेंबूरकडे चालले होते. आणि दत्ताराम सारखे असे मागे वळून पाहत होते. त्यांचं काहीतरी अस्वस्थ होते ते. आणि मग त्यावेळेला जयकिशनने सांगितलं, मुडमुडके ना देख. त्याच्यावर लगेच गाणं तयार झालं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काही एक जन्मकथा आहे आणि ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जयकिशन एकदा दुबईच्या एअरपोर्टवरती होती, एक वृद्धा त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्या देखणेपणावरती भाळून तिने असं त्यांचं काय आलावाला म्हणतात ना, दृष्ट काढणे. आणि मग म्हणताना ती म्हणाली, चष्मे बद्दूर. आणि चष्मे बद्दूर हा शब्द त्यांच्या डोक्यात बसला. आता तो अरबी किंवा पारसी भाषेतला असणार आहे. आणि त्यांनी आल्यानंतर याला विचारलं, हसरतला, की याचा अर्थ काय. तर नजर ना लगे. आणि मग त्यातून ते गाणं तयार झालं, चष्मे बद्दूर. अशा प्रत्येक गाण्यांमागे एक इंटरेस्टिंग स्टोरी असते. अशाच काही गाण्यांची एक छोटीशी झलक आपणाला ऐकवतोय. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पे, अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई. हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. प्यार की राह में अपना नाम कर लिया. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई.
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर। अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर ज़बान पर। अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई। 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 बदन पे सितारे लपेटे हुए और जाने तमन्ना किधर जा रही हो। जरा पास आओ तो ना जाए, जरा पास आओ तो ना जाए। बदन पे सितारे लपेटे हुए और जाने तमन्ना किधर जा रही हो। जरा पास आओ तुझे न जाए, जरा पास आओ तुझे न जाए। हमें जब न रोगे तो ऐ दिलरुबा, इसे देख कर हाय शर्माओगे। न देखोगे तो फिर कभी आए ना, हमारे बिना रोज घबराओगे। बदन पे सितारे लपेटे हुए हो जान तमन्ना किधर जा रहे हो। जरा पास आओ तुझे न जाए, जरा पास आओ तुझे न जाए। बदन पे सितारे लपेटे हुए हो जाने तमन्ना किधर जा रहे हो। जरा पास आओ तुझे न जाए, जरा पास आओ तुझे न जाए। जरा पास आओ तुझे न जाए, जरा पास आओ तुझे न जाए। क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रहो, तिसरी कसम हा एक अतिशय उत्तम चित्रपट. शैलेंद्रनी हा सगळा निर्माण केलेला चित्रपट आहे. त्यांनी या चित्रपटाचे खूप वाईट परिणाम झाले, खूप नुकसान झालं आणि त्यामुळे शैलेंद्रला आपल्याला गमवावं लागलं. तो त्याने इतकं मनावरती लावून घेतलं, त्याचा धक्का पचवणं त्याला शक्य झालं नव्हतं. पण या चित्रपटाचा एक माइलस्टोन म्हणता येईल अशा पद्धतीचं आहे. राज कपूर आणि वहिदा रहमान. यावर्षी वहिदा रहमान यांना चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्याला म्हटलं जातं, दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्यासाठी हे गाणं आम्ही सादर करीत आहोत. चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े बागी दुनिया, चलत मुसाफिर
बर्फी के सब रस ले लियो रे बिजड़े वाली मुनिया, बर्फी के सब रस ले लिया रे बिजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोलिया रे बिजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोलिया रे बिजड़े वाली मुनिया। उड़ उड़ बैठी बजजवा दुकनिया, उड़ उड़ बैठी खरवैया दुकनिया, उड़ उड़ बैठी बजजवा दुकनिया। अरे कपड़ा के कपड़ा के कपड़ा के कपड़ा के कपड़ा के सब रस ले लियो रे बिजड़े वाली मुनिया, रस ले लियो रे बिजड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोलिया 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 रे बिजड़े वाली मुनिया। हॅलो मित्र हो, सुरू झालेली मैफिल केव्हा तरी अंतिम टप्प्यावरती येते आणि खरं म्हणजे शंकर जयकिशन असा मुठीमध्ये सापडणारा विषय नाहीच आहे. अफाट सागर आहे, अफाट. आणि त्यातून जेवढं आमच्या बालमुठीमध्ये सापडलं तेवढं सगळं तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न एक छोटासा केलेला आहे. आपण सर्वांनी खूप छान ॲप्रिशिएट केलं, त्याबद्दल आम्ही आपण सर्वांचे आभार मानतो. शेवटचा काही गाण्यांचा एक छान गुच्छ आपल्यासमोर सादर करणार आहोत. तत्पूर्वी आज यावर्षीचा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सगळे एकत्र आलात. यावर्षीचा पुरस्कार आपले पंढरपूरचे गायक संगीतकार विनोदजी शेंडगे यांनी स्वीकारला आणि ते समक्ष उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. संगीत सेवा सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी अख्खं पाटील कुटुंब इथे उपस्थित आहे. बाबुराव पाटील वकील साहेब यांनी हा पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि हे सगळं, या सगळ्या कार्यक्रमाची जे कुंची वाढली ती गायक अजित कडकडीजींच्या उपस्थितीमुळे आम्ही धन्य झालो. खरं म्हणजे त्यालाही 7 जन्माची पुण्याही असावी लागते. आपल्या उपस्थितीचा सहवासाचा स्पर्श आम्हाला झाला, त्याबद्दल आम्ही धन्य आहोत. आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपणा सर्व रसिक सोलापूरकरांचे मनपूर्वक आभार, ज्याने आत्तापर्यंत आम्हाला खूप भरभरून दान दिलेलं आहे, प्रेम दिलेलं आहे, विश्वास दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. ते असंच पुढे चालू राहो एवढी प्रार्थना करतो. आणि हे एक शेवटचं गुच्छ आपणासमोर सादर करतो आहोत. तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरी जुल्मों सितम सर आँखों पर। बदले में प्यार के प्यार दिया है, प्यार दिया है तेरी खुशियाँ और गम सर आँखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरी जुल्मों सितम सर आँखों
वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया नैनों में थी प्यार की रोशनी तेरी आंखों में ये दुनियादारी न थी तेरी आंखों में ये दुनियादारी न थी मैं जब दुख पाव तो क्या आज पछताव तो क्या मैं जब दुख पाव तो क्या आज पछताव तो क्या मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया दिल दुखाती रही अपने मन को मनाया हमें अपने मन को मनाया हमें भूल आए तो क्या भूल जाए तो क्या प्यार करके भुलाया हमें प्यार करके भुलाया हमें वहीं से दूर से ही तू भी ये कहते सही वहीं से दूर से ही तू भी ये कहते सही मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया रास्ता वही और मुसाफिर वही एक तारा न जाने कहाँ छुप गया एक तारा न जाने कहाँ छुप गया दुनिया वही दुनिया वाले वही कोई क्या जाने किसका जहां लुट गया कोई क्या जाने किसका जहां लुट गया मेरी आंखों में रहे कौन जो तुझसे कहे मेरी आंखों में रहे कौन जो मुझसे कहे मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया वस्तावया रमया धन्यवाद. शुभरात्री.